सर. काय रे बाळा, कोण आहेस तू? नाव काय तुझं? सर मी गधडा. कथडा? सर माझं नाव गणू धनंजय डाळे. कशासाठी आलास? तुमची खेचायला. सटकन वाजवी. म्हणजे शिक्षणाची ज्योत तुमच्याकडून खेचायला. अरे काय शिकायचंय तुला? म्हणजे सर हे तर ड्रामा स्टुडिओ आहे ना. अरे मी फक्त बाहेरून इथे फोटोशूट होतो. नंतर ना दुपारच्या वेळेस मी एका माणसाला गाणं शिकवण्यासाठी जागा भाड्याने देतो आणि त्याचे पैसे घेतो. मग ड्रामाचं काय? अरे 3 विद्यार्थी सोडले की इथे कुत्राही येत नाही. म्हणजे इथे ड्रामा सोडून बाकी सगळं काही होतं, बरोबर ना. खरे बेटा, पोटा पाण्यासाठी करावं लागतं ते. तुला नाही कळायचं ते. पण सर तुमच्या स्टुडिओला रेटिंग तर चांगली आहे हो. अरे हो, ती माझ्याच माणसाने रेटिंग मला दिलेली आहे. सर सर पण तुम्ही ना 2-3 सिरियलमध्ये काम पण केले, तेही नल्ले रोल. अरे हो, मी ऍक्टिंगची डिग्री घेतली आहे. मला ऍक्टिंग येते. पण मला वाटलं ऍक्टिंगची डिग्री मिळाली तर मला हिरो बनता येईल, पण तसं होत नाही. पण काम मिळण्यासाठी तर ऍक्टिंग यावी लागते ना. चांगला चेहरा आणि त्याच्या सोबत ऍक्टिंग यावी लागते. तेव्हाच कुठे तुम्हाला लीड रोल मिळतो, जरा काहीतरी ढंगाचं काम मिळतं. सर तुमची फी किती? एका महिन्याचे 10,000. 3 महिन्याचा कोर्स आहे. त्याच्यानंतर मला काम मिळेल? घंटा याची खात्री मी तुला नाही देऊ शकत. सर समजा मी तुमची फी नाही भरली, तुम्हाला असं म्हणालो की मी तुमची सगळ्या कामात मदत करतो, मग? प्रत्येक वेळी तुझी लायकी काढली जाणार. प्रत्येक महिन्याला तुला 20,000चं काम मला करून द्यावं लागणार. आणि तुला शिकवायची वेळ आलं मी तुला लत मारून सांगणार की उद्या ये. आणि तू माझ्यासाठी फक्त गड्यासारखं काम करणारस. जास्त दिवस काम मिळालं नाही तर स्टुडंट सोडून जात आहे. अरे त्याच्यासाठी पण माझ्याकडे जुगाड आहे. जास्त दिवस झाले ना, यांना आजूबाजूच्या शहरांच्या नाटकांच्या कॉम्पिटिशन मध्ये खसवून द्यायचं. म्हणजे कसं, त्याच्याबद्दल ते मला अजून पैसे देतात. त्यांना स्टेज मी मिळवून देतो ना. त्यांना परफॉर्म करण्यासाठी जागा मी उपलब्ध करून देतो. स्पर्धा मी त्यांना शोधून देतो. आणि समजा नाटक नसेल तर? युट्यूब बाबा जिंदाबाद, युट्यूब बाबा जिंदाबाद. अरे काय करायचं, या सगळ्यांना घेऊन ना एक युट्यूब व्हिडिओ बनवायचा आणि तो व्हिडिओ कमी खर्चिक युट्यूब चॅनलवर अपलोड करून द्यायचा. म्हणजे कसं, त्यांनाही काहीतरी करण्याचं समाधान मिळतं बाळा. सर तुम्ही ना आथू म्हणण्याच्या पण लायकीचे नाही आहात. पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? कारण तुझा बाप धनंजय डाळे हा माझा कॉलेजमधला खूप चांगला मित्र होता. आज ना उद्या तुला माझ्याबद्दल कळणारच होतं, म्हणून मला वाटलं की मी तुला आधीच सांगून टाकावं. मग आता मी काय करू? माझं स्वप्न विसरून जाऊ? अरे तसं नाहीये ते. आपण स्वप्न बघावी,
पण ती पूर्ण नाही झाल्यावर आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. समजलं? समजलं ना?